मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी फेसबुकवरती एक ठाम आणि स्पष्ट पोस्ट केली आहे। एक स्पष्ट आदेश दिलाय की पक्षातील कोणीही मराठी भाषेचा मुद्दा बाजूला ठेवू नये आणि हे आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे असं राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय। सध्या महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवरती हा मुद्दा चांगलाच गाजतोय आणि यावरती मनसेकडून ठिकठिकाणी आंदोलनं आणि मोर्चे निघत आहेत। मीरा भायंदरमध्ये मराठी विरुद्ध हिंदी भाषेच्या वादामुळे वातावरण तापलं असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच मीरा रोडला भेट देणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती मनसेने मराठी अस्मितेसाठी मोर्चाचं आयोजन देखील केलं होतं। या आंदोलनात मनसेच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी तात्पुरतं ताब्यात घेतलं, मात्र नंतर सोडण्यात आलं आणि या मोर्चात उद्धव गट आणि इतर मराठी संघटनांनीही सहभाग घेतलाय। राज ठाकरे स्वतः मैदानात उतरणार असल्याचं येत्या काळात मराठी भाषा आणि अस्मितेचा मुद्दा अधिक गाजण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये भाजपा आमदार आणि विधानसभेचे मनसे विरोधी सदस्य गोपीचंद पडळकर यांनी शनिवारी वर्णन केलेल्या वक्तव्यात नाव न घेता शरद पवार यांच्या कुटुंबावरती टीकेचा वार केलाय। एका मोर्चात त्यांनी सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा, कॉकटेल घर असल्याची विधानं वापरली आहेत। तसेच एकादशीला दगडूशेठ गणपतीला मटण घेऊन जाणाऱ्या या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे। या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनी पडळकरांच्या बोलण्याला कडाडून नकारलंय आणि गलिच्छ भाषा वापरली असा आरोप देखील केलाय। त्यांनी याला भाजपचे नियोजन प्रलोभन असल्याचा दावा देखील केलाय। आमदार निवासस्थानातील कॅन्टीनमध्ये शिळं आणि दुर्गंधीजन्य जेवण दिल्याखातर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा राडा उडालाय। रात्रीच्या हल्ल्यात त्यांनी एका कॅन्टीन कर्मचाऱ्यावरती मारहाण केली, ज्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल झालेत आणि या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली। मुंबईमध्ये एका चार्टर्ड अकाउंटंटला त्याच्या खासगी व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करून तब्बल 3 कोटी रुपये उकळण्यात आलेत। सततच्या मानसिक त्रासामुळे अखेर त्याने आत्महत्या केली आणि या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींवरती गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे। पीडिताचं नाव राज लीला मोरे, वय वर्ष 32 असून तो सांताक्रूज पूर्व येथे राहणारा होता आणि त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आरोपी राहुल परवाणी, वय वर्ष 26 आणि सबा कुरेशी, वय वर्ष 22 अशा या दोघांनी त्याला धमकावून आणि मानसिक त्रास देऊन पैसे वसूल केल्याचा उल्लेख देखील केलाय। शहरातील प्रसिद्ध स्पा सेंटरवरती पोलिसांनी छापा टाकून देह विक्री रॅकेटचा पर्दाफाश केलाय आणि या कारवाईत 10 परदेशी महिलांसह 16 महिलांची सुटका करण्यात आली असून व्यवस्थापकासह 4 जणांना अटक देखील करण्यात आली आहे आणि ही कारवाई विमानतळ पोलीस ठाण्याच्या सामाजिक सुरक्षा पथकाने केली असून विमाननगर आणि लोहगाव परिसरातील स्पा सेंटरमध्ये ही धडक कारवाई झाली आहे। स्पा सेंटरमध्ये ग्राहकांना मसाजच्या नावाखाली अनैतिक सेवा दिली जात होती। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला आणि छापा टाकला। शिवसेना शिंदे गट आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासस्थानातील कॅन्टीनमध्ये शिळं आणि दुर्गंधीयुक्त जेवण दिल्याच्या कारणावरून कॅन्टीन कर्मचाऱ्याला रागवल्याची घटना समोर आली आहे। गायकवाडांचा राग पारा चढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मात्र व्हायरल झालाय। त्यांनी या प्रकाराची दाद विधानसभा सभागृहात घेणार असल्याचंही जाहीर केलंय आणि या घटनेवरती राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया उमटू लागल्या असून अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्या निवासस्थानी कार्यरत सफाईकरी कौशल्या गायकवाड यांनी आरोप केलाय की त्यांना शासकीय कामाच्या वेळी घरकाम आणि मसाजसाठी जबरदस्तीने लावलं गेलं होतं आणि हा प्रकार सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे उघडकीस आलाय। या गंभीर आरोपावरती प्रशासनात तातडीने तपास आदेशित झाला असून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे। बिहारमध्ये निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील विशेष सुधारणा विरोधात महागठबंधनने श्री राहुल गांधी नेतृत्वावरती बिहार बंद चळवळ सुरू केली आहे आणि ज्यात रस्ते अडवणे, टायर जाळणे आणि रेल्वे मार्ग अवरुद्ध करणे समाविष्ट आहे आणि याच वेळी देशव्यापी भारत बंद देखील 9 जुलै 2025 रोजी संघटनात्मक ट्रेड युनियन्स आणि शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली लावण्यात आलाय आणि यात अंदाजे 25 कोटींहून अधिक कामगार बँक, पोस्ट, वाहतूक, खनन आणि बांधकाम क्षेत्रात काम करणारे सहभागी झाले। हरियाणा नूह जिल्हा 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा आपल्या 40 वर्षीय सावत्र आईसोबत पळून गेलाय आणि कोर्टामध्ये विवाह नोंदवलाय असा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मुलाच्या वडिलांनी या घटनेबाबत तक्रार दाखल केली असून कोर्टामध्ये मुलाचे वय सिद्ध करणाऱ्या कागदपत्रांची तपासणी देखील सुरू आहे। विवाह गैरकानूनी असल्याचा वडिलांचा दावा असून दोघांनी लग्नानंतर नकदी आणि दागिने तसेच घरातील 30,000 रुपयांची हेराफेरी केली आहे असा आरोप देखील त्यांनी केलाय।